त्यावेळेस एका पवनचक्कीचे आपल्याला 17 लाख रुपये भेटले होते. लोक काय म्हणतात की पवनचक्की शेतामध्ये झाली तर ते शेत आपलं वाया जातं, तिथं आपण काय पीक वगैरे घेऊ शकत. हा म्हणजे आणि इथं तुम्ही जी जमीन दिलेली आहे ती जमीन तुम्हाला किती द्यावी लागली होती एक पवनचक्की? आपली 2 वर्ष लागले होते पवनचक्की सुरू करण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आज आपण पवनचक्की विषयी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पवनचक्की जी असते रिन्युएबल पॉवर, तर त्याच्याबद्दल आपण आज सर्व माहिती पाहणार आहोत. म्हणजेच की पवनचक्कीला आपण जमीन दिल्यानंतर त्याला शेतकऱ्याला पैसे किती भेटतात आणि आपली जमीन किती त्यांना द्यावी लागते आणि शेतकऱ्यासाठी ते चांगलं आहे का शेतकऱ्यासाठी नुकसान आहे, ते आज आपण सगळी माहिती आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर तुम्हाला ही पवनचक्कीसाठी शेत द्यायचं असेल तर तुम्हाला ही माहिती माहिती घेणं आवश्यक आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची होणार आहे. तर सुमित गरज स्वतः त्यांच्या रानात पवनचक्की झालेली आणि त्यांच्याकडनं आज आपण सर्व पवनचक्की बद्दलची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहोत. तर सर्वप्रथम मी आज त्यांना विचारणार आहे की पवनचक्की ही किती वर्षापूर्वी तुम्ही दिली? तर आता तुम्ही बघू शकता माग की आता आपली पवनचक्की सुरू झालेली आहे. तर सुरू आपली 2 वर्ष लागले होते पवनचक्की सुरू करण्यासाठी. आणि तुम्ही आता बघू शकता की पवनचक्की जसं जसं वार येतं तसं वाऱ्याच्या अंदाजाने पवनचक्की फिरत राहते. हा म्हणजे आणि इथं तुम्ही जी जमीन दिलेली आहे ती जमीन तुम्हाला किती द्यावी लागली होती एक पवनचक्कीसाठी? जमीन म्हणजे तसं तुम्ही जर इथं बघितलं तर इथे साईडला तुम्ही बघितलं इथं जागा वगैरे आपली रिकामी आहे आणि बाकी साईडचं जे शेत आहे हे पण आपलंच आहे. तुम्ही इथे बघू शकता इथं आपण सोयाबीन वगैरे आपण इथं पेरलेले आहे. आणि बरेच लोक काय म्हणतात की पवनचक्की शेतामध्ये झाली तर ते शेत आपलं वाया जातं, तिथं आपण काय पीक वगैरे घेऊ शकत नाही. बट ते सगळं चुकीचं आहे. कारण की तुम्ही इथे बघू शकता आपण साईडला सगळीकडे पीक वगैरे घेतलेलं आहे. आणि पवनचक्कीला जर तुम्ही जागा किती गुंतते तर तुम्ही बघू शकता जेवढं पवनचक्की तिथं एरिया आहे तेवढा जो गोल राऊंड आहे तेवढीच जागा पवनचक्कीसाठी गुंतते. म्हणजे जास्त जागा पण लागत नाही, फक्त आपण त्या पवनचक्कीच्या खाली पीक घेऊ शकतो का? हा पीक घेऊ शकतो ना, आपण पीक घेतलेलं पण आहे. आणि जास्त जागा म्हणजे तुम्ही बघू शकता तिथं जेवढं पवनचक्कीसाठी एरिया आहे तेवढीच जागा इथं गुंतलेली आहे. बरोबर. आणि आता ही तुमची पवनचक्की चालू झालेली, तर आता सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे तुम्हाला या पवनचक्कीसाठी पैसे किती भेटले? पैसे आपल्याला तसं जर म्हणजे स्टार्टिंगला ज्यावेळेस पवनचक्की आपल्या शेतामध्ये होणार होती त्यावेळेस एका पवनचक्कीचे आपल्याला 17 लाख रुपये भेटले होते. आणि नंतर 17 लाख भेटले आणि नंतर आता आपले 2 सिक्युरिटी इथं लागलेले आहेत. म्हणजे 2 सिक्युरिटी तुमच्या स्वतःच्या घरातले आणि 17 लाख रुपये तुम्हाला भेटले. ते सिक्युरिटीसाठी पगार देत असतील ना? हा सिक्युरिटीसाठी पगार आहे ना. किती? एका सिक्युरिटीला 15,000 पगार आहे. 30,000 रुपये तुम्हाला. आणि सिक्युरिटीचं काम हे डे नाईट आहे का, कसं आहे? म्हणजे 2 सिक्युरिटीत, एक डेला सिक्युरिटी आणि एक नाईटला, आणि दोन्हीला म्हणजे पगार 15,000 आहे. आणि त्यामध्ये पीएफ वगैरे कटून 13,000-14,000 पडतात. पीएफ बी आहे तुमचा? हा पीएफ. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संध्याकाळी म्हणजे सिक्युरिटी करण्यासाठी म्हणजे इथं काय नेमकं राखण करायची काय गरज आहे? कारण की इथं चोरी वगैरे होतात ना. बरीच इथं चोरी होती आणि कंपनीचं नुकसान पण होतं. आणि नुकसान होतं त्यामुळे कंपनीने इथं आपल्याला सिक्युरिटी म्हणून ठेवलेलं आहे. आणि याचा आपल्या शेतकऱ्याला पण फायदा आहे ना, कारण आपल्या शेतात आपल्याला ड्युटी करायची, आपल्याला दुसऱ्याच्या हाताखाली नाही करायचं, आपण आपल्या शेतामध्ये करतोच ना. फक्त आपल्याला राखण करायची, दुसरं काहीच नाही करायची. आणि ही जी लाईट तुमच्याच रानातून गेलेली पोलची, तर ही लाईट गेलेली आहे, तर ह्या पोलची काय कसं आहे? आता हे पोल जे तुम्ही बघू शकतात इथं बरेच काही पोल आपल्या शेतातून गेलेले आहेत आणि ह्या पोल आपल्याच शेतातून गेलेले आहेत. आणि हे जे आपल्या शेतामध्ये पवनचक्की झालेले आहेत ह्याला लाईट देण्यासाठी पण पोल आलेले आहेत. आणि हे पोलचे आपल्याला पैसे सुद्धा भेटलेले आहेत. म्हणजे पोलचे सुद्धा पैसे आहेत. आणि लाईटचं म्हणजे बाकी रिस्क काय आहे ह्याच्यात तुम्हाला वाटतंय का? नाही, रिक्स काहीच नाही ह्याच्यात. नाही रिक्स काहीच नाही. म्हणजे काही जण बरेच आधी ज्यावेळेस आमचा पॉइंट होणार होता त्यावेळेस काय म्हणत होते लोक की तुम्ही जर शेतामध्ये पवनचक्की केली तर तुमचं शेत जे आहे ते त्यांच्या नावावर करून घेतात. बट तसं काहीच नाही. कारण की तुम्ही बघू शकता हे जे शेत त्यांच्या नावावर केलेलं नाही, फक्त अग्रीमेंट केलेलं आहे आपण. भाडेतत्वावर 30 वर्षासाठी अग्रीमेंट केलेलं आहे. आणि 30 वर्ष कंप्लीट झाले नंतर ह्यांचं सामान वगैरे घेऊन निघून जाणार आहे. आणि शेतामध्ये इथं पवनचक्की तयार होण्यासाठी तुमच्याच रानातून रस्ता आला, तर रस्त्याचं काय पैसे दिले का त्यांनी? रस्त्याचं पैसे दिले
म्हणजे रस्ता एक म्हणजे आपणच दिला ना त्यांना, कारण आपल्या शेतात झाला हे आपल्याला पण फायदा आहे. कारण की तुम्ही बघू शकता इथं ह्यांचा जो रस्ता आहे तो खूपच म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे यांनी बनवलेला आहे. म्हणजे आपल्याला त्याचा फायदा झाला. आपल्याला त्याचा फायदा झाला. कारण की फायदा कशामुळे, कारण की आपल्याला शेतामध्ये जायचं म्हटलं तर कसं, एक तर गाडी वगैरे जात नाहीत आपले, म्हणजे गाडी वगैरे जात नाहीत. गाडी वगैरे नेण्यासाठी आता आपला खूपच फायदा झाला आहे. जागोजागी आपण गाडी वगैरे नेऊ शकतो आणि या रस्त्याचा आपल्याला चांगला फायदा झालेला आहे. पवनचक्की शेतकऱ्यांनी जमीन द्यायला पाहिजे असं याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, पवनचक्कीसाठी तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये जर पॉईंट बसत असला पवनचक्कीचा, तर तुम्ही 100% पॉईंट द्या, कारण की तुम्हाला शेतकऱ्यांना नक्कीच कुठेतरी फायदा होणार आहे. हा, तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. पवनचक्कीबद्दल जर तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर धन्यवाद.